नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर एक विचित्र अपघात झाला। या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आलाय। नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर येवल्याच्या नगरसूल येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली आहे। ही धडक इतकी जोरात बसली की यात दुचाकीवरून जाणारे पती पत्नी हवेत दूरवर फेकले गेले आणि धाडकन खाली कोसळले। अपघातात दोघेही मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत। ही घटना घडली त्यावेळी एक ट्रक दुचाकीच्या मागून जात होता। ट्रकमध्ये असलेला सीसीटीव्ही कॅमेरा ऑन होता। सीसीटीव्ही कॅमेरा ऑन असल्याने घडलेला अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दुचाकी समोर धावत असताना तेथून काही गाड्या मागून येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करत पुढे चालल्या आहेत। ओव्हरटेक करताना टेम्पो चालकाला पुढून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही। ट्रकला ओव्हरटेक करून टेम्पो पुढे निघतो। यावेळी ट्रकच्या पुढे एक दुचाकी धावत असते। टेम्पो जेव्हा पुढे येतो तेव्हा भरधाव वेगात समोरून देखील एक वाहन येत असतं। यामुळे टेम्पोचा धक्का दुचाकीला लागतो। यामुळे पती पत्नी दोघेही खाली पडतात। मागून येणारा ट्रक चालक आपला ट्रक तातडीने थांबवतो आणि त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतो। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही।